नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हृदयाचं आयुर्वेदिक संरक्षण. माधव प्राश, हार्ट अटॅक, आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत लाईफस्टाईल डिझीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि माधवबागचे पेशंट इम्प्रूव्हमेंट हेड डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. हार्ट अटॅक विषयी भीती आज प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे. हार्ट अटॅक टाळू शकत नाही का, असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, हार्ट अटॅक ही भारतासमोर आता सध्या असलेली मोठी गंभीर समस्या आहे. तर इतकं आता प्रमाण वाढलेलं आहे हार्ट अटॅकचं, यामागे एक्झॅक्टली काय कारण असू शकतं? हार्ट अटॅक वाढण्यामागे 3 महत्त्वाची कारणं आपल्याला समजून घ्यायला लागतील. सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे आपला बदलता आहार. आपण जो काही डाएट घेतोय हा पूर्णपणे चुकीचा होत चाललेला आहे. चांगल्या प्रकारचा डाएट होत नाही आहे. खाणपानाच्या सवयी बदललेल्या आहेत. हे पहिलं प्रमुख कारण. दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे बैठी जीवनशैली. व्यायाम कमी होत चाललेला आहे. कामाचा व्यापाच्या मागे आपण पळतोय. सकाळी उठून रोज व्यायाम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. त्यामुळे बैठी जीवनशैली हे दुसरं महत्त्वाचं कारण. आणि तिसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे वाढत जाणारा ताणतणाव. या 3 जीवनशैलीतल्या बदलांमुळे शरीरातल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कुठेतरी कमी व्हायला लागते आणि ह्या लवचिकता कमी झालेल्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी बनायची संभावना वाढते. एकदा का ही गुठळी बनली आणि हृदयाच्या मांसपेशींचा रक्तपुरवठा बंद झाला की या परिस्थितीला आपण हार्ट अटॅक असं म्हणत असतो. आहारामध्ये जसं मी म्हटलं की ऑइली तेलकट पदार्थांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कोलेस्ट्रॉल त्यामुळे भरपूर प्रमाणात शरीरात वाढतंय. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये हे कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागलंय. रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होत चाललेली आहे. रक्तवाहिन्यांच्या स्वास्थ्यासाठी व्हिटॅमिन सी सुद्धा आपल्या आहारात मुबलक असणं खूप गरजेचं आहे. हे व्हिटॅमिन सी जर नियमित सेवन होत नसेल तर सुद्धा रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य गडबडायला लागतं. त्या कडक व्हायला लागतात आणि परिणामी रक्ताची गुठळी बनायची संभावना अशा रक्तवाहिन्यांमध्ये आपल्याला वाढलेली दिसते. या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणून आपल्याला सध्या हृदयरोग आणि पर्यायाने हार्ट अटॅकचं प्रमाण भयानक वाढलेलं दिसतंय. नक्कीच. आणि डॉक्टर, आता महत्त्वाचं म्हणजे हृदय स्वास्थ्यासाठी आहारातील चेंजेस महत्त्वाचं आहे, हे तर ठीक आहे. पण आत्ताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन सी सुद्धा हार्ट अटॅकच्या प्रिव्हेन्शनसाठी महत्त्वपूर्ण आहे, जे की पहिल्यांदाच मी ऐकते. तर त्याबद्दल सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा. कसं आहे, आपला जो काय आहार आहे किंवा आपली चुकीची जी जीवन पद्धती आहे याच्यातून शरीरामध्ये अशा गोष्टी जात असतात ज्या रक्तवाहिनींना सूज निर्माण करत असतात. जसं एखाद्या व्यक्ती सारखं तळलेलं किंवा फ्राईड फूड खात असेल तर हे एकाच तेलात वारंवार तळलेल्या पदार्थामुळे शरीरात अशा प्रकारचे घटक जात असतात ज्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करायचं काम करत असतात. आता ही डॅमेज रक्तवाहिनी तशीच राहिली तर निश्चितच या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी बनायची संभावना वाढते आणि पर्यायाने हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसू शकतं. हे जर रोखायचं असेल तर इथे व्हिटॅमिन सी महत्त्वाचा रोल प्ले करताना आपल्याला दिसतो. व्हिटॅमिन सी जर योग्य मात्रेत योग्य प्रमाणात जर तुमच्या आहारात नियमित जात असेल तर हे व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्यांना प्रोटेक्ट करतं, रक्ताची गुठळी बनायची संभावना कमी करतं आणि पर्यायाने हार्ट अटॅकला प्रतिरोध करायचं काम करताना आपल्याला दिसून येतं. बरोबर. आता व्हिटॅमिन सी इतकं महत्त्वाचं आहे ओव्हरऑल, म्हणजे खूपच हे इम्पॉर्टंट आहे. तर हे कोणत्या कोणत्या पदार्थांमधून मिळतं? व्हिटॅमिन सीचा रिच सोर्स जेवढे काही आंबट फळं जी आपण खात असतो किंवा आपल्या आहारात घेत असतो त्या सगळ्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. जसं लिंबू आहे, वेगवेगळी आंबट फळं जी आहेत या सगळ्या फळांमधून व्हिटॅमिन सी मिळत असतं. आयुर्वेदात सांगितलेलं आवळा या वनस्पतीमध्ये अगदी भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि ज्याचं जर आपण नियमित सेवन केलं तर निश्चितपणे आपण आपल्या रक्तवाहिन्या सुदृढ ठेवू शकतो. पण जे काही आहारातून व्हिटॅमिन सी जात असतं त्याची मात्रा 50 मिलीग्रॅम ते 100 मिलीग्रॅम पर्यंतच असते. पण रिसर्च असं सांगतो जर आपल्याला हृदय रोगाला प्रतिकार करायचा असेल, रक्तवाहिन्या चांगल्या ठेवायच्या असतील तर साधारण 500 मिलीग्रॅम ते 1000 मिलीग्रॅम पर्यंत व्हिटॅमिन सी दररोज आपल्या शरीरात टाकणं गरजेचं असतं. आता हे दररोज का घेणं गरजेचं असतं तर प्राण्यांमध्ये व्हिटॅमिन सी स्टोअर होऊ शकतं पण मनुष्यांमध्ये व्हिटॅमिन सी स्टोअर करायची कुठलीही यंत्रणा नाही. आज जर मी माझ्या आहारात व्हिटॅमिन
विटॅमिन सी घेतलं असेल तर आज माझं शरीर विटॅमिन सी वापरू शकणार आहे. उद्या समजा मी विटॅमिन सी माझ्या आहारात आलं नाही तर उद्याच्या दिवसभरात लॅकिंग राहणार आहे, डिफिशियन्सी राहणार आहे आणि कदाचित रक्तवाहिन्या खराब व्हायची शक्यता उद्याच्या दिवसामध्ये वाढू शकते. त्यामुळे नियमित विटॅमिन सीचं सेवन आणि ते योग्य मात्रेत सेवन करणं खूप गरजेचं आहे आणि हे जर आपण करत असू तर निश्चितपणे आपण हार्ट अटॅकला यशस्वी रोखू शकतो. नक्कीच. पण आता जे काही तुम्ही पदार्थ सांगितले हे सगळं लक्षात ठेवणं तर मला पॉसिबल वाटत नाही. तर याला काय ऑप्शन आहे? म्हणजे हे सगळं आपण डेली नाही ना फॉलो करू शकत, लक्षात ठेवू राईट. शकत? ह्या विटॅमिन सीचं योग्य प्रमाणात रोज सेवन व्हावं आणि त्याचबरोबर माधवबाग जे 17-18 वर्षापासून काम करते, हृदयरोग म्हणा, ब्लॉकेजेस, उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर या सगळ्या आजारातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी जी एक सायन्स डेव्हलप केलेला आहे, जो काही आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे, जे काही संशोधन केले आहेत त्या संशोधनाचा भाग म्हणून 40 पेक्षा जास्त पोटंट आयुर्वेदिक वनस्पती आणि विटॅमिन सी, ते नॅचरल स्वरूपातलं विटॅमिन सी, जसं आपण आवळ्याचा आता इथे उदाहरण बघितलं, या सगळ्याचा एकंदरीत मिलाप करून माधवबागने माधव प्राश नावाचं एक औषधच विकसित केलं. म्हणजे रुग्णांना या सगळ्या गोष्टी फॉलो करणं अत्यंत सोपं जाईल. माधव प्राशचं रोज सकाळी 1 चमचा सेवन करत राहिलो तर रोज शरीरात विटॅमिन सी योग्य मात्रेत जाईल. हे विटॅमिन सी रक्तवाहिन्यांना प्रोटेक्ट करायला सुरुवात करेल, हृदयाला आतून मजबूत करेल आणि हार्ट अटॅकच्या अगेन्स्ट लढण्याची ताकद हृदयामध्ये निर्माण करून ठेवेल. बरोबर. तर हार्ट अटॅकच्या भीतीवर आता मात करणं शक्य झालं आहे, कारण माधवबागने हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढ्यासाठी तयार केलं आहे नवसंजीवनी, ज्याचं नाव आहे माधवप्राश. माधवप्राश हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढा देण्यासाठी कसं उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ता स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसतोय त्यावर मिस्ड कॉल द्या आणि हे घरपोच मागून घ्या. नंबर आहे 022489323323 या क्रमांकावर. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माधवप्राश हे हार्ट अटॅक टाळण्यासाठी उत्तम आहे, नो डाऊट. पण यावर माधवबागने काही विशेष संशोधन केलं आहे का? खरंच लोकांना पण प्रश्न पडला असेल की आयुर्वेद आणि आयुर्वेदिक हर्ब्स वापरून आपण हार्ट अटॅकला खरंच प्रतिकार करू शकतो का? आयुर्वेदात तेवढी ताकद आहे का? आम्हाला सुद्धा क्युरिओसिटी होती, म्हणून हे माधवप्राशचं दिल्ली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी बरोबर एक संशोधन केलं गेलं. ते संशोधन मी तुमच्या समोर ठेवतो. या संशोधनामध्ये 2 उंदरांचे ग्रुप केले गेले. एका उंदरांच्या ग्रुपला नॉर्मल डाएट, नॉर्मल आहार दिला गेला आणि दुसऱ्या उंदरांच्या ग्रुपला त्या आहारासोबतच आपण माधवप्राशचं नित्य सेवन त्यांना करायला लावलं. कालांतराने या दोन्ही ग्रुपना हार्ट अटॅक कृत्रिमरित्या निर्माण केला गेला आणि या हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर दोन्ही उंदरांची हृदय चेक केली गेली. ज्या ग्रुपमध्ये माधवप्राश दिलं गेलं नव्हतं त्या ग्रुपच्या उंदरांचं हृदय जेव्हा तपासलं गेलं त्यावेळी जो हार्ट अटॅक कृत्रिमरित्या निर्माण केला गेला होता, या हार्ट अटॅकने त्या उंदरांच्या हृदयाच्या मांसपेशी प्रचंड प्रमाणात डॅमेज केलेल्या दिसल्या आणि त्यांना जास्त त्रास झालेला आपल्याला दिसून येतो. पण अशा उंदरांमध्ये या माधवप्राशचं नियमित सेवन करत होते, त्यांच्यामध्ये जेव्हा हृदय चेक केलं गेलं, हृदयाचं परीक्षण केलं गेलं, त्यावेळी असं आढळून आलं की माधवप्राश नित्य नियमित ज्या उंदरांना दिलं गेलं होतं त्यांच्या हृदयाच्या मांसपेशींना मोठ्या प्रमाणात इजा झाली नव्हती, हृदयाच्या मांसपेशी चांगल्या होत्या आणि त्यांचं हृदय सुद्धा मजबूत स्थितीत आपल्याला दिसून आलं. हे संशोधन जे दिल्ली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी बरोबर झालेलं आहे हेच सांगतं आपल्या पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद आहे आणि हे जर योग्य मात्रेत, योग्य फॉर्म्युलेशन मध्ये जर आपण ही औषधं आपण रोज घेत असू तर निश्चितपणे आपलं हृदय सुद्धा मजबूत होऊ शकतं आणि हार्ट अटॅकला प्रतिकार करण्यासाठी ते सज्ज होऊ शकतं. नक्कीच. तर दिल्लीमध्ये झालेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालं आहे की माधवप्राश हे औषध हार्ट अटॅक सारख्या गंभीर परिस्थितीला प्रिव्हेंट करण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय हे आयुषद्वारा प्रमाणित देखील आहे आणि जर तुम्हालाही हार्ट अटॅकच्या भीतीवर मात करायची असेल तर नक्की या माधवप्राशचा अनुभव घेऊन पहा. माधवप्राश तुम्ही आता घर बसल्या मागवू शकता. त्यासाठी या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या 022489323323 या क्रमांकावर. तर माधवप्राश हार्ट अटॅकवर प्रिव्हेंट करतं हे तर बरोबर आहे, पण ज्यांना असे काही सिम्पटम्सच नाही आहेत ते पण हे वापरू शकतात का? कसं आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.
कुठलाही त्रास झाल्यानंतर मी काळजी करणार आहे किंवा मी सगळं फॉलो करणार आहे याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण या आजाराला आधीच जर प्रिव्हेंट करू शकलो तर निश्चितपणे ही सगळ्यात चांगली गोष्ट असते. म्हणून ज्या व्यक्तीला वाटतंय की माझं हृदय सशक्त राहावं, मला हार्ट अटॅक येऊ नये, त्या प्रत्येक व्यक्तीने माधवप्राशचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना त्रास होतोय, जे त्रासामध्ये आहेत, ज्यांना चालताना दम लागतोय, पायावरती सूज येते, हृदयात वेदना होत आहेत, ज्यांना डायबेटीस ज्यांचं प्रचंड वाढलेलं आहे, ज्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत नाही आहे, अशा व्यक्तींसाठी तर माधवबागचे क्लिनिक्स आणि हॉस्पिटल आहेतच. पण जे 90% लोक आहेत ज्यांना सध्या काही त्रास नाही पण भविष्यात धोका उत्पन्न होऊ शकतो, कारण जसं आपण म्हटलं की बदलती जीवनशैली याचं प्रमुख कारण आहे आणि या जीवनशैलीचा आपण सगळे भाग आहोत. त्यामुळे अशा वातावरणात आपण राहतोय ज्या वातावरणाच्या आपल्या हृदयावरती, आपल्या रक्तवाहिन्यांवरती वाईट परिणाम होत चाललेला आहे. तर या वातावरणात राहून जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, हृदय मजबूत ठेवायचं असेल, हार्ट अटॅकला प्रतिकार करायचा असेल तर माधवप्राशसारखं दुसरं औषध नाही. नक्कीच. तर जीवनशैलीतील बदलांसोबतच माधवप्राशचं सेवन करण्याने तुम्ही हृदयविकाराचा झटका येण्याच्या धोक्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. मग उशीर कशाचा? आजच माधवप्राश मागवा आणि त्याचं सेवन करण्यास सुरुवात करून स्वतःला हृदयविकाराच्या कचाट्यात सापडण्यापासून वाचवा. तर डॉक्टर, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे जे काही असतं, अशा लोकांनी पण माधवप्राश घेणं सेफ आहे की त्यांना घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे? नाही, माधवप्राशचं सेवन कोणीही तात्काळ सुरू करू शकतो. पण या माधवप्राशच्या सेवनाबरोबर जसं तुम्ही उल्लेख केला की डायबेटीज, ब्लड प्रेशर अशा व्यक्तींनी पॅरलल प्रयत्न करणं गरजेचं आहे की डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातली साखर कशी नियंत्रणात आणता येईल, या मधुमेहावर पूर्णपणे विजय कसा मिळवता येईल. त्याचबरोबर ज्यांचं बीपी वाढत चाललेलं आहे, प्रचंड हाय बीपी राहत आहे, अशा व्यक्तीने प्रयत्न करणं गरजेचं आहे की ब्लड प्रेशरला कशा पद्धतीने नियंत्रणात ठेवता येईल. आणि याच्यासाठी नक्कीच माधवबागचे एक्सपर्ट डॉक्टर, जे आतापर्यंत लाखो अशा प्रकारच्या रुग्णांना त्यांनी मदत केली आहे आजारातून बाहेर पडायला, अशा व्यक्तींचं ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि जे जे व्यक्ती माधवप्राश कंझ्युम करणार आहेत, माधवप्राशचं सेवन करणार आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीचा अशा प्रकारे तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हा प्रत्येक व्यक्ती जवळच्या क्लिनिक्स किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. नक्कीच. म्हणजे माधवप्राशची रिक्वायरमेंटच काही नाही, कोणी पण हे घेऊ शकतं. येस. तर आता हार्ट पेशंटनेही हे माधवप्राश घेतलं तरी चालेल का, आणि त्यांना डॉक्टरांची गरज लागू शकते का, हे आपण जाणून घेतलं. डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हृदयरोगामुळे तुम्हाला आणि तुमच्या हृदयाला आजारी पाडू देऊ नका. नैसर्गिक पद्धतीने उपचार करून घ्या, हृदयाच्या स्नायूंना बळकट करा आणि त्यासाठी आजच माधवबागचे माधवप्राश मागवा. डॉक्टर, ज्यांना कोणताही आजार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संबंधित आजार किंवा फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, अशी व्यक्ती याचं सेवन करू शकते का? नक्कीच करायला पाहिजे. कारण जर फॅमिली हिस्ट्री आहे याचा अर्थ जे एन्व्हायरमेंट जे आहे हे या आजारासाठी प्रोन आहे. म्हणजे कधीही आजार जन्माला येऊ शकतो, आजाराने ती व्यक्ती ग्रासली जाऊ शकते. आता घरात ऑलरेडी हृदयरोग, ब्लड प्रेशर, डायबिटीज असे जर आजार असतील, याचा अर्थ त्या घरातला आहार तितका चांगला नाही आहे. जे वातावरण आहे हे आजाराला खतपाणी घालणार आहे. तर अशा वातावरणात एखादी व्यक्ती राहत असेल जिला आता कुठलाही त्रास नाही आहे पण फॅमिली हिस्ट्री आहे, अशा वेळेला माधवप्राशचं सेवन नियमित सुरू करून, इमिजिएटली सुरू करून त्याने लाईफस्टाईल मॉडिफिकेशनकडे वळलं पाहिजे. त्याने चांगली जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्यांनी त्याच्या आहारात योग्य बदल केले पाहिजे. त्याने योग्य व्यायाम केला पाहिजे. ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन करायला त्याने शिकलं पाहिजे. आणि हे शिकवण्यासाठी माधवबागचा आतापर्यंतचा जो 17 वर्षाचा जो अनुभव आहे हा नक्कीच त्यांना मदत करू शकतो. माधवबागच्या मदतीने ते त्यांच्या हृदयरोगावर आणि पर्यायाने हार्ट अटॅकच्या भीतीवर यशस्वीपणे मात करू शकतात. नक्कीच. तर हृदयाचं आयुर्वेदिक संरक्षण, माधवप्राश, हार्ट अटॅक या विषयावर आमची ही चर्चा डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांच्यासोबत अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत माधवबागचे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. त्यांच्यासोबत आपण माधवप्राशवर चर्चा करत होतो. चर्चेकडे पुन्हा वळूया, पण त्याआधी माधवप्राशबद्दल अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे माधवप्राश सेवनाने हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यांमध्ये सुधारणा होते.
हार्ट अटॅक येण्याच्या धोक्यापासून स्वतःचा बचाव होऊ शकतो आणि हे सगळं शक्य होतं फक्त माधवबागच्या माधवप्राशच्या मदतीने. मग उशीर कशाचा, आजच माधवप्राश मागवा आणि त्याचं सेवन करण्यास सुरुवात करा. त्यासाठी मिस्ड कॉल द्या 022489323323 या क्रमांकावर. तर डॉक्टर, आत्ताची जी तरुण पिढी आहे ती मद्यपान, इन शॉर्ट व्यसनाच्या आहारी गेलेली आहे आणि त्याचा कुठेतरी आपल्या हृदयावर धोका निर्माण होतोच. तर त्यांच्यासाठी पण माधवप्राश हे फायदेशीर ठरू शकतं का? नक्कीच फायद्याचं ठरू शकतो. जशी आपण वेगवेगळी उदाहरणं पण बघितली आहेत. तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं दिसतंय. दिसायला फिट असलेले तरुण सुद्धा आपल्याला हार्ट अटॅकचं शिकार झालेले पण बघायला मिळत आहेत. इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जी काही व्यसनं, मग टोबॅको, तंबाखू, सिगारेट, त्याचबरोबर अल्कोहोल, याच्यासोबत चहा आणि कॉफी हे सुद्धा आता व्यसनांमध्ये मोडायला लागलेलं आहे. त्यामुळे या व्यसनांमुळे शरीरात एक प्रकारची सूज निर्माण होते, इन्फ्लमेशन निर्माण होतं आणि या इन्फ्लमेशनला आवर घालण्यासाठी लिव्हर मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉलची निर्मिती करायला लागतं. आणि हे जे बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याला आपण LDL म्हणत असतो, हे शरीरात जास्त प्रमाणात निर्माण झाल्या कारणामुळे हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूने साचायला लागतं. परिणामी रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी व्हायला लागते आणि एकदा का रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाली की तिथे रक्ताची गुठळी बनायची संभावना वाढते. त्यामुळे दिसायला फिट दिसणारे तरुण, त्यांचं हृदय जरी मजबूत असलं तरी रक्तवाहिन्या कमकुवत झाल्या कारणामुळे आपल्याला हार्ट अटॅकचे शिकार होताना दिसत आहेत. आणि हे जर कुठेतरी थांबवायचं असेल तर निश्चितपणे माधवप्राशचं नियमित सेवन जर केलं तर या माधवप्राशच्या नियमित सेवनातून साधारण 63,000हून जास्त याची ओरॅक व्हॅल्यू आहे. म्हणजेच ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल स्कॅव्हेंज करायची, ते डिस्ट्रॉय करायची ताकद त्याच्यामध्ये जास्त आहे. तर आहारातून किंवा व्यसनांमधून जो डॅमेजिंग मटेरियल शरीरात जाणार आहे हे डिस्ट्रॉय करायची ताकद माधवप्राशमध्ये असल्याकारणाने प्रत्येक व्यक्तीने, तरुणांनी माधवप्राशचं सेवन करावं आणि त्याच्याच जोडीला जीवनशैलीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, ती बदलण्याकडे त्यांनी प्राधान्य द्यावं. नक्कीच सर. तर माधवप्राशमधील घटक हृदयाचे स्नायू बळकट करतात, हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यांमध्ये सुधारणा करतात आणि हार्ट अटॅक येण्याच्या धोक्यापासून बचावही करण्यास मदत करतात. आणि म्हणूनच सर्वांसाठी हे फायद्याचं आहे. त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या 022489323323 या क्रमांकावर आणि माधवप्राश घरपोच मिळवून देण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न, माधवप्राश नेमकं कोणत्या स्वरूपात आहे? म्हणजे टॅबलेट आहे, गोळी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या वेळेला घ्यायचं, याचं किती प्रमाण घ्यावं, हे सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा. माधवप्राश हे चाटण स्वरूपातलं आहे, प्राश म्हटलं जातं, राईट. हे चाटण स्वरूपात आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं आयुर्वेदिक औषध म्हटल्यावर कडू असणार, असं बिलकुल नाही आहे. हे गोड आहे, ह्याच्यात सुक्रोलोज आहे, त्यामुळे डायबिटिक पेशंटना सुद्धा चालू शकणारच औषध आहे. माधवप्राशचं रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा, साधारण 10 ग्रॅम सेवन आपण करणं गरजेचं आहे. या 10 ग्रॅम सेवनातून शरीराला आवश्यक असे मायक्रोन्यूट्रिएंट शरीरात जाणार आहे आणि हृदय मजबूत करणार आहेत. नक्कीच. तर डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे माधवप्राश हे सकाळी उपाशी पोटी 1 चमचा घ्यायचा आहे. हे पूर्णपणे शुगर फ्री आहे. तर तुम्ही नक्की याचं सेवन करा आणि स्वतःला हार्ट अटॅकच्या भीतीपासून दूर ठेवा. त्यासाठी आत्ताच मिस्ड कॉल द्या 022489323323 या क्रमांकावर. तर डॉक्टर, सगळ्यात शेवटचा प्रश्न, माधवबागने गेल्या 17 वर्षांपासून हृदयरोग, डायबिटीज अशांसारख्या आजारांवर हे काम करत आहे, बरोबर? तर अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून सुद्धा माधवप्राशची संकल्पना नेमकी कोणत्या कारणाने तुम्ही उद्देशात आणली? खरं आहे, माधवबाग 17 वर्षापासून ब्लॉकेजेस, हृदयरोग असेल, मधुमेह, उच्च रक्तदाब या रुग्णांवरती तर आपण ट्रीटमेंट करतोय. पण हे उपचार करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की लोक आजारी पडून आल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा लोक आजारीच पडणार नाहीत याची जर खबरदारी घेतली तर निश्चितपणे भारतातलं हृदयरोगाचं प्रमाण आपण कमी करू शकतो. आणि या संकल्पनेतून आणि डॉक्टर रोहित साने सरांच्या संशोधन अथक परिश्रमातून आपण हे माधवप्राश औषध विकसित केलेले आहे. ते संशोधनावर आधारित आहे, त्याचे ट्रायल्स झालेले आहेत आणि या ट्रायल्सने सिद्ध केलेलं आहे की माधवप्राश खरंच हृदयरोगासारख्या पर्यायाने हार्ट अटॅकसारख्या परिस्थितीवर यशस्वी मात करू शकतो. त्यामुळे लोकांनी हे माधवप्राश कुठलाही त्रास व्हायच्या अगोदर जर सुरू केलं तर निश्चितपणे जे स्वप्न माधवबाग बघतंय की हृदयरोग मुक्त भारत हे करण्याच्या दृष्टीने एक पाऊल हे माधवप्राश असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच.
म्हणजे हार्ट अटॅक टाळण्याच्या उद्देशानेच माधवप्राश हे औषध तयार करण्यात आलं आहे. तुम्ही देखील याचं सेवन करून तुमच्या हृदयाला निरोगी ठेवू शकता. माधवप्राश तुम्ही आता घर बसल्या मागवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे 0224893232 या क्रमांकावर. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. माधवबाग ही देशातील एकमेव नॉन सर्जिकल कार्डिओट केअर संस्था आहे, जिथे तुम्ही हृदयविकारावर कुठल्याही शस्त्रक्रियेविना उपचार केले जाऊ शकतात. आज आपण माधवप्राशबद्दल बरंच काही बोललो. तुम्ही माधवप्राश घर बसल्या मागू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे